नमस्कार, मी नागनाथ बाबर आणि आपण पाहता निर्भीड समाचार। आज आपण पालघर जिल्ह्यातील पालघर शहरामधील शिवसेनेचे जे संपर्क कार्यालय इथे तयार केलेलं आहे आणि जिल्हा प्रमुख कुंदन संके हे त्या कार्यालयात बसणार आणि त्यानंतर जे लोकांच्या समस्या आहेत, येणाऱ्या जनतेचे जे प्रश्न आहेत ते सोडवण्यासाठी हे कार्यालय 24 तास खुलं राहणार आहे। आपण पाहत राहा निर्भीड समाचार। आज आपल्यासोबत शिवसेनेचे जिल्हा प्रमुख कुंदन संके आहेत। मागील वेळेसच मुख्यमंत्री एकनाथ शिंदे हे इथे आले आणि त्यांनी ह्या कार्यालयाचं उद्घाटन केलं होतं। तर कुंदन संके आपल्यासोबत आहेत, त्यांच्याकडून समजून घेऊया, जाणून घेऊया की कशा प्रकारे ह्या कार्यालयाचा उपयोग होणार आहे, कशा प्रकारे जनतेच्या समस्या सोडवणार आहेत आणि काय प्रश्न निर्माण झाले तर त्याचं कसं आपण निवारण करणार आहेत हे विचारूया। मला हे सांगा की तुम्ही जे हे कार्यालय चालू केलेलं आहे शिवसेनेचं, याच्या अगोदर पण तुमचं कार्यालय होतं, पण संपर्क ते लांब असल्यामुळे होत नव्हतं, दूर अंतरावर, पण आता हे पालघर शहरामध्ये मध्यवर्ती ठिकाणी असल्यामुळे आपण कशा प्रकारे समस्याचं निवारण करणार आहात? नाही, आपल्याला माहितीच आहे की आदरणीय हिंदू हृदय सम्राट बाळासाहेब ठाकरे आणि गुरुवर्य धर्मवीर आनंद दिघे साहेबांनी शिवसैनिकांना 80% समाजकारण आणि केवळ 20% गरज पडली तर राजकारण हे आम्हाला मंत्र दिला आणि त्या आधारावर महाराष्ट्राचे लोकाभिमुख मुख्यमंत्री आदरणीय एकनाथ शिंदे साहेब हे स्वतः मुख्यमंत्री असतानाही लोकांना दिवस रात्र प्रशासन सांभाळून, सरकार सांभाळून लोकांना भेटतात आणि त्यांना सोडवण्याचा, तर लोकांचे प्रश्न सोडवण्याचा त्यांचा एक कल असतो। आणि शेवटी त्यांनी आम्हाला जी जिल्ह्याची जबाबदारी दिली आहे आणि आम्ही असेल किंवा आमचे सर्व सहकारी असतील, तर शेवटी आमचं कर्तव्य बनतं की शिवसेना ही लोकाभिमुख झाली पाहिजे। ज्या आदरणीय दिघे साहेबांकडे ठाण्यामध्ये आनंदाश्रमामध्ये गेल्यानंतर लोक रात्रभर तिथे बसायची आणि त्याच्यातून लोकांचे प्रश्न सोडवले जायचे, तसं कुठेतरी लोकांना एक त्यांचं व्यासपीठ, त्यांचं एक हक्काचं ठिकाण भेटलं पाहिजे। आणि याकरता गेल्या काही दिवसांपूर्वीच महाराष्ट्राचे मुख्यमंत्री आदरणीय एकनाथ शिंदे साहेब यांच्या शुभ हस्ते या पालघरच्या जिल्ह्याच्या संपर्क कार्यालयाचं उद्घाटन झालं। हे ऑफिस ज्या ठिकाणी आहे, कार्यालय, हे पालघर जिल्ह्याचं मध्यवर्ती ठिकाण आहे आणि शेवटी आमच्याकडे जी लोक, शेकडो लोक वेगवेगळे प्रश्न घेऊन येत असतात, त्यांना कुठेतरी एक प्रॉपर चॅनलाइज व्हावं, लोकांचे प्रश्न सुटावेत, मग ते वैयक्तिक असतील, सामाजिक असतील, राजकीयदृष्ट्या संघटन बांधणी करता असेल किंवा विविध योजनांच्या माध्यमातून असेल, आणि म्हणून हे कार्यालय लोकाभिमुख करण्याचा आमचा दृष्टिकोन आहे। आपण बघताय आज मोठ्या संख्येने लोक या कार्यालयामध्ये त्यांचे प्रश्न घेऊन येत आहेत आणि शेवटी सरकार म्हणजे काय असतं? सरकार म्हणजे लोकांचे प्रश्न सुटणं, आणि राजकीय पक्ष म्हणजे काय असतं? म्हणजे लोकांचे प्रश्न सुटणं। आणि तो आमचा इतक्या वर्षापासूनचा जो आमची कामाची जी पद्धत आहे त्या अनुषंगाने आज हे कार्यालय सुरू झालंय आणि मला वाटतं आता पुढच्या काही दिवसांमध्ये, 2-4-5 दिवसांमध्येच या कार्यालयाची रूपरेषा ही केवळ काही वेळेपुरती नसेल तर ती कायमस्वरूपी खुलं, म्हणजे मला वाटतं कदाचित राज्यातील हे असं पहिलं कार्यालय असेल की हे जनतेकरता 24 तास खुलं असेल। रात्रीच्या 12 वाजता जसं आम्हालाही कोणी संपर्क केला तर आम्ही त्यांना रिॲक्ट होतोच, परंतु जर त्यांना लोकांना वाटलं की रात्रीचे 12 वाजले, 2 वाजले, मी काय करू, मला काय सुचत नाही, तशा वेळेला हा शिवसेनाचं कार्यालय हे त्यांना आधार देण्याचं काम करेल। आणि या शिवसेनेच्या जनसंपर्क कार्यालयातून पालघर जिल्ह्यामधील आमच्या तलासरीमधला माणूस असेल, डहाणूमधला असेल, पालघरमधला असेल, जो कोणी येईल त्याला न्याय देण्याचं काम, हे न्याय मंदिराचं काम हे कार्यालय करणार आहे। आणि निश्चित या माध्यमातून मी जनतेलाही सांगू इच्छितो की शिवसेना ही नेहमी जनताभिमुख राहिलेली आहे आणि महाराष्ट्राचे मुख्यमंत्र्यांचा आम्हाला स्पष्ट निर्देश आहे की आपण लोकांमध्ये असलं पाहिजे, कार्यालयामध्ये असलंच पाहिजे, पण लोकांमध्ये असलं पाहिजे, आणि ह्या कार्यालय उघडण्यामागचा दृष्टिकोन आहे आणि हे जनताभिमुख कार्यालय म्हणूनच ह्याची नोंद केली जाईल। मागील काही वर्षापूर्वी जे तुमचं आता सरकार आहे त्या अगोदर जी शिवसेना होती बाळासाहेब ठाकरे यांची, आणि ती शिवसेना आणि भाजपा मिळून निवडणूक लढल्या गेल्या, मात्र 2 ते 2.5 वर्षांनंतर पुन्हा त्यात फूट पडली आणि शिंदे साहेब एका साईडला आपलं सर्व ग्रुप किंवा जे काय आमदार घेऊन सरकार स्थापन केले आहे। त्यानंतर मूळची जी शिवसेना होती अगोदरची, आता तुमची शिवसेना झाली आहे, पण ती शिवसेनेचे जे कार्यकर्ते किंवा तुमचे कार्यकर्ते याच्यामध्ये तुम्हाला असं वाटत नाही की संघर्षात्मक हा जो पुढचं जे पाऊल आहे किंवा तुम्हाला प्रवास आहे करावा लागेल? महाराष्ट्रामध्ये वेगवेगळे पक्ष आहेत आणि प्रत्येक पक्षाला आपलं विचार हा पुढे घेऊन आणण्याचा अधिकार आहे। ज्या शिवसेनेचा आपण उल्लेख करताय, शिवसेनेचे जे बी होतं किंवा रोपटं होतं हे आदरणीय बाळासाहेबांना लावलं होतं,
ते वटवृक्षामध्ये रूपांतर झालं बाळासाहेबांच्या विचारामुळे, बाळासाहेबांच्या हिंदुत्वाच्या विचारामुळे, बाळासाहेबांच्या मराठीच्या भूमिकेमुळे आणि सर्व 18 पगड जातींना एकत्र करण्याच्या भूमिकेमुळे. तोच वसा ठाणे पालघर जिल्ह्यांमध्ये गावामध्ये खेड्यापाड्यामध्ये रुजवण्याचं काम आदरणीय धर्मवीर आनंद दिघे साहेबांनी केलं आणि त्यांच्या विचारावर निर्माण झालेल्या शिवसैनिकांनी खेड्यापाड्यामध्ये शिवसेना नेली, ती रुजवली, ती मोठी केली. आणि आज आपण बघतोय की महाराष्ट्राचे मुख्यमंत्री एकनाथ शिंदे साहेब यांनी जो बाळासाहेबांच्या हिंदुत्वाचा विचार होता आणि जो आदरणीय दिघे साहेबांचा समाजकारणाचा वसा होता, हे सगळे घेऊन ते पुढे चालले आहेत. त्यामुळे शेवटी कुठलाही पक्ष जो निर्माण होतो हा विचारावर आधारित असतो. तो व्यक्ती हा विषय नसतो, तो विचार असतो. तो पक्ष नसतो, विचार असतो आणि तो विचार पुरवण्याचं काम आदरणीय एकनाथ शिंदे साहेब करतायत. त्यामुळे संघर्ष हा काय आम्हाला नवीन नाही आणि पण संघर्षाचा विषय नाही. लोकांना शेवटी काम हवंय. लोकांना त्यांची कामं झाली पाहिजेत, लोकांची प्रश्न सुटली पाहिजेत आणि कार्यकर्त्याला, शिवसैनिकाला त्याचा न्याय मिळाला पाहिजे. तो जेव्हा लोकांमध्ये फिरतो तेव्हा त्यांचे प्रश्न सुटावेत हा दृष्टिकोन ठेवूनच साहेबांनी शिवसेनेची उभारणी केली. मला वाटतं तो विचार आदरणीय शिंदे साहेब पुढे येत आहेत आणि त्यांच्या मागे पालघर जिल्ह्यातले शिवसैनिक असतील किंवा जो आज लोकांमध्ये आपण बघतोय, आज इतक्या साऱ्या योजना येत आहेत, तुम्ही बघितलं असाल. म्हणजे सरकार म्हणजे काय असतं, तर शासन म्हणजे काय असतं. शासनची पहिली प्रतिमा होती की आपला सरकारी काम आणि 5 महिने का 6 महिने थांब. परंतु एक नवी संकल्पना आणली शिंदे साहेबांनी की शासनाकडे जायची गरज नाही, तर शासन आपल्या दारामध्ये आलं पाहिजे. ज्या योजना आहेत त्या भेटल्या पाहिजे. म्हणून आपण बघतो लेख लाडकी असेल, वयोश्री असेल, संजय गांधी निराधार असेल, 1000 रुपयाचा 1500 रुपये करणं असेल किंवा ज्या काही योजना आहेत ह्या इतक्या ताकदीने लोकांमध्ये पोहोचत आहेत. आणि म्हणून मला वाटतं हा विचार आहे आणि शिवसेनेचा विचार आदरणीय शिंदे साहेब पुढे येत आहेत. तसे पाहिलं तर आपला हा पालघर जिल्हा बहुल आदिवासी जिल्हा आहे आणि मुख्यमंत्री एकनाथ शिंदे मुळातच आदिवासी 2 जिल्ह्याच्या ठिकाणीच होते आणि त्यांच्या आजूबाजूला सर्व आदिवासी जे रहिवासी शहर आहेत, गाव आहेत, खेडेगाव आहेत किंवा पाडे आहेत ते आहेत. मात्र आतापर्यंत इतके वर्ष झाले तर आदिवासी जो व्यक्ती आहे त्यातले एक काही टक्के जर सोडले तर बाकी जशाला तसेच त्यांचं जीवनमान आहे. मग आता तुम्ही तुमची जी शिवसेना आता आहे एकनाथ शिंदे आणि तुमची जी शिवसेना आहे, तर ह्या शिवसेनेच्या माध्यमातून सरकार तुमचं आहे, तर जे आदिवासी आहेत त्यांचा विकास कशा प्रकारे करण्याचा प्रयत्न आपण कराल? बघा, ह्या पालघर जिल्ह्याचा मूळ निवासी आदिवासी समाज या देशाचाच मूळ निवासी आदिवासी आमचा बांधव आहे. आणि पालघर जिल्हा हा मुळातच जिल्हा स्थापन का झाला, तर ह्या पालघर जिल्ह्यातल्या ग्रामीण भागाचा, दुर्गम भागातल्या आदिवासी समाजाचा, बहुजन समाजाचा विकास व्हावा हा दृष्टिकोन ठेवून झाला आहे. ही गोष्ट खरी आहे की आज अजूनही आपल्याला नव्या विकासात्मक धोरणामध्ये आदिवासी समाजाला मुख्य प्रवाहात आणण्याकरता अजून ताकदीने काम करण्याची गरज आहे. म्हणून ज्या पद्धतीने महाराष्ट्राचे मुख्यमंत्री, तुम्ही बघा, असं आज तुम्ही सांगताय इलिशाळवाडी हे उदाहरण आपल्या समोर आहे. शिंदे साहेबांची संवेदना इतकी तीव्र आहे की जो आपला आदिवासी बांधव त्या वर डोंगरावरती अडचणीत सापडला होता आणि कित्येक घरं त्याच्यामध्ये गाडली गेली, ते करण्याकरता महाराष्ट्राचा मुख्यमंत्री 3 तास पाय तुडवत वर जातो. ही संवेदना आहे आदिवासी समाज बांधवांच्या प्रती. आणि आज इथून म्हणजे स्थलांतरित होणारा जो आदिवासी समाज आहे त्याला थांबवणं असेल, त्यांच्या ज्या योजना आहेत त्या अगदी डाऊन लेवलला त्यांच्यापर्यंत पोहोचवणं हा विषय असेल. याकरता शासन हे पूर्ण आक्रमकपणे कामाला लागलं आहे आणि आम्ही त्यांचे कार्यकर्ते म्हणून सुद्धा पण या पालघर जिल्ह्यातल्या आदिवासी समाजाला जो ह्या मुंबईच्या जवळ असलेल्या पालघर जिल्ह्यातल्या केंद्रस्थानी आणण्याकरता आमचा प्रयत्न असणार आहे आणि तो बदल आपला 100% जाणवतोय आणि तो समाजालाही समजतोय. आता लोकसभा आणि लोकसभा आणि महाराष्ट्रातील जे निवडणूक आहेत त्या जवळ आलेल्या आहेत. प्रथम लोकसभा निवडणूक लागणार आहे, तर आपला जो शिवसेनेचा उमेदवार जे आता आहेत राजेंद्र गावित, ते पहिले काँग्रेसमध्ये होते, काँग्रेसमधून पुन्हा भाजपात गेले, भाजपातून पुन्हा शिवसेनेत आले, शिवसेनेतून आता एकनाथ शिंदे साहेब यांची जी शिवसेना आता आहे त्या शिवसेनेत आहेत. मग तुम्ही कशा प्रकारे पाहाल तुमचा उमेदवार सध्याच्या परिस्थितीमध्ये निवडून आणण्याचा कशा प्रकारे प्रयत्न करू शकाल? मी म्हटलं तसं लोकांना हे हवंय की आमचं विकासात्मक दृष्टीवरून वाटचाल कोण करतंय. आज पालघर जिल्ह्यामध्ये जे कोण वातावरण आहे ते आहे की आमचं पुढचं भवितव्य कोण घडवू शकेल, आमच्या जिल्ह्याला विकासाच्या मुख्य प्रवाहामध्ये कोण आणू शकेल. आणि गेल्या दीड वर्षांपासून आज जी परिस्थिती आहे ती पाहता आज या जिल्ह्याचा ज्या पद्धतीने विकासाचं गती सुरू आहे ती अत्यंत जबरदस्त आहे. गेल्या दीड वर्षांमध्ये इन्फ्रास्ट्रक्चरची कामं असतील, शासनाच्या योजना असतील,
आदिवासी समाजाला मुख्य प्रवाहात आणणं असेल, मच्छीमार समाजांचे प्रश्न असतील, इतर सर्व समाजांचे प्रश्न असतील, ह्या सर्वांना घेऊन पालघर जिल्हा हा गतिमान व्हावा ह्याकरता अतिशय ताकदीने पावलं उचलली गेली आहे 1.5 वर्षामध्ये. आणि मला वाटतं येणाऱ्या पुढच्या काही दिवसांमध्ये सुद्धा महाराष्ट्राचे मुख्यमंत्री एकनाथ शिंदे साहेबांच्या नेतृत्वाखाली पालघर जिल्हा हा प्रगतीपथावर खूप ताकदीने पुढे जाईल. आणि मला वाटतं याकरता येणाऱ्या लोकसभा निवडणुकीमध्ये अथवा विधानसभा निवडणुकीमध्ये येथील जी जनता आहे ही विकासाच्या मार्गावर असतील आणि तो विकास हा मुख्यमंत्री एकनाथ शिंदे साहेब यांच्या नेतृत्वाखालीच होऊ शकतो हा येथील जनतेला विश्वास आहे. कारण शिंदे साहेबांचं नेतृत्व हे ठाणे पालघर जिल्ह्याला नवीन नाही. जर कुठलाही प्रसंग आला या पालघर जिल्ह्यावर तर पहिलं धावून येणारे व्यक्तिमत्व म्हणजे एकनाथ शिंदे साहेब आहेत. जर कुठला वादळ आलं तर या मच्छीमार बांधवांना मदतीचा हात देणारे शिंदे साहेब आहेत. जर कुठलं एखादा प्रसंग आला तर शेतकऱ्यांच्या मागे खंबीरपणे उभे राहणारे शिंदे साहेब आहेत. आणि त्या माध्यमातून आम्ही काम करतोय. त्यामुळे मला वाटतं येणाऱ्या निवडणुकीमध्ये 100% पालघर जिल्ह्यांमध्ये महायुतीच्या माध्यमातून आदरणीय शिंदे साहेबांच्या नेतृत्वाखाली शिवसेनेचा भगवा ह्या पालघर जिल्ह्याच्या लोकसभेच्या दृष्टीकोनातून फरकल्याशिवाय राहणार नाही हा मला प्रचंड आत्मविश्वास आहे. शेवटचा प्रश्न असा आहे, थोडा कदाचित तुमच्यासाठी सकारात्मक असू शकेल किंवा नसू शकेल, पण जर सार्वजनिक जीवनामध्ये जर पाहिलं तर विकास हा व्हायला पाहिजे. त्याप्रमाणे पालघर जिल्ह्यातून बरेचसे विकास होणारे जे योजना आहेत किंवा प्रकल्प आहेत ते पालघर जिल्ह्यातून दुसऱ्या राज्यात गेलेले आहेत. काय पालघर जिल्ह्यात हे प्रकल्प आहेत, हायवे आहेत, रस्ते आहेत, बुलेट ट्रेन वगैरे गेलेले आहे. त्याचप्रमाणे वाढवण बंदरचाही प्रश्न आहे, तो आता ज्वलंत आहे. तर हे जे प्रोजेक्ट होतात, जे प्रकल्प होतात, ह्यामुळे काय जे लोक बाधित होतात तर त्यांच्या समस्या जशाला तशाच आहेत. पण आता आपलं त्यांना वाटतं की हे सरकार जवळच आहे. आणि वाढवण बंदरचा प्रश्न तर हे आपण पाहतच आहे. तर कशा प्रकारे, तर हे जे प्रश्न आहेत ह्याला तुम्ही कशा प्रकारे सामोरे जाऊ शकता एक शिवसेना म्हणून? बघा, आम्ही शिवसेनेचे पदाधिकारी आहोत आणि आम्ही स्थानिक भूमिपुत्रही आहोत. शेवटी आम्हाला लोकांमध्ये राहायचं आहे, जिल्ह्यामध्ये राहायचं आहे. त्यामुळे स्थानिक जनतेच्या सोबत हे शासन नेहमीच आहे. आदरणीय मुख्यमंत्री साहेबांनी सुद्धा पण स्पष्ट निर्देश जे कुठले प्रोजेक्ट्स या भागात होत असतील ते लोकांना विश्वासात घेऊन करावेत असे स्पष्ट निर्देश दिलेले आहेत. शेवटी जनतेला काय हवं आहे या दृष्टिकोनातून निर्णय होतो. कधी काही डेव्हलपमेंटच्या दृष्टिकोनातून काही निर्णय घ्यायचे जरी असले तरी पण ते लोकांना विश्वासात घेऊन आणि भविष्यामध्ये त्यांना तो आश्वासक हे वाटलं पाहिजे की कुठलाही प्रकल्प आल्यानंतर तो स्थानिकांना बळ देणारा असेल, ताकद देणारा असेल आणि त्यांना विश्वासात घेऊन जाणारा असेल. त्यामुळे कुठलेही जे प्रोजेक्ट्स असतील हे शासनाचं धोरण आहे आणि विशेषतः मुख्यमंत्र्यांचं त्याच्यामध्ये कटाक्ष आहे की कुठल्याही प्रकारे स्थानिकांना विश्वासात घेऊनच कुठल्याही गोष्टी घडल्या पाहिजेत. आणि तुम्ही बघताय की आज जे काही प्रकल्प आपल्या भागातून जात आहेत या माध्यमातून स्थानिक भूमिपुत्रांचा विकास होणं हे 100% तसं झालंच पाहिजे. आम्ही पण त्या भूमिकेसोबत आहोत आणि स्थानिकांची भूमिका जी असेल भूमिपुत्रांची तीच आमची भूमिका असणार आहे. आणि मला खात्री आहे की शिंदे साहेबांच्या नेतृत्वाखाली असं कुठलाही चुकीचा निर्णय होणार नाही.